हुल्लडबाज पर्यटकांवर आता कोल्हापूरमधील राधानगरी पोलिसांनी कारवाई केल्याचं बघायला मिळत आहे। 55 मोटारसायकल स्वारांवर कारवाई केली गेली आहे। जवळपास 33,000 रुपयांचा दंड सुद्धा पोलिसांनी वसूल केलाय। राधानगरी तालुक्यामध्ये राऊतवाडी धबधबा आणि धरण क्षेत्रामध्ये या पर्यटकांची हुल्लडबाजी बघायला मिळाली। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाला 10,000 रुपयाचा दंड आता पोलिसांनी ठोठावल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, गौरी, काल रविवार होता, सुट्टीचा दिवस होता आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते कोल्हापुरातल्या राधानगरी धरण क्षेत्र या ठिकाणी असलेल्या राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी गेले होते। तसंच काळमवाडी धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक गेले होते। या सगळ्या पर्यटकांमध्ये काही हुल्लडबाज पर्यटक होते, त्या सर्वांवरतीच खरं तर कारवाई जी ती पोलिसांनी केलेली आहे। एकूण 55 चालकांना, वाहन चालकांना जवळपास 33,000 रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल केलेला आहे। शिवाय एक वाहन चालक मद्यप्राशन करून त्या ठिकाणी वाहन चालवत होता, त्याला तब्बल 10,000 रुपयांचा दंड जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे काल दिवसभरात पोलिसांकडून ही कारवाई जी ती करण्यात आलेली आहे। हुल्लडबाजी जी अशा पर्यटन स्थळावरती अनेक जण करत असतात, त्यांच्यावरती खरं तर हा राधानगरी पोलिसांनी दणका दिल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आहे, पर्यटनाचा आनंद घेत असताना कोणत्याही प्रकारे हुल्लडबाजी न करता त्याचा आनंद घ्यावा असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। गौरी, नक्कीच शेखर। शेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती।